कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत दिनांक 24 मार्च हळद शेतीमालाचे लिलाव झाले। त्या लिलावामध्ये हळदीचे बाजारभाव 12,000 13,000 सरासरी गेलेले आहेत आणि चांगले माल 14,000 पर्यंत गेलेले आहेत। तर मागच्या हप्त्याच्या तुलनेमध्ये हळदीच्या बाजारभावामध्ये तेजी आहे, तरी चांगली गोष्ट आहे शेतकरी बांधवांसाठी, आपल्या सर्वांसाठी। तर 13,500 रुपये 13,500 रुपये 13,500 रुपये इस हल्दी का रेट है। 135 रुपीज़ पर केजी। 13,500 रुपया 13,500 रुपये या काडीचा बीट झालेला आहे। 13,125 रुपये 13,125 रुपये गठ्ठा। 131 रुपीज़ पर केजी 131 रुपये पर केजी। 13,125 रुपये गठ्ठा। चोरीचा वीडियो बनवायला पण सांगितला होता। चोरी का रेट जा रहा है 114 रुपये 115 रुपये पर केजी तक। 11,455 रुपये 11,500 रुपये 11,500 रुपये चोरी का रेट। 11,500 पुरानी 13,300 रुपया 13,300। नया हल्दी है 133 रुपीज़ पर केजी। 13,300 रुपये 133 रुपीज़ पर केजी। 13,300 रुपये चांगला हळदीचा माल आहे। 13,300 रुपये 133 रुपीज़ पर केजी। 133 रुपये पर केजी। 13,130 रुपये गट्ठा, नया गट्ठा आहे। 13,130 रुपये। शेतकरी बांधवांनी हा कचरा आहे, हा कचरा उधळावा। वारं जर असेल तर चांगला माल दिसतो, स्वच्छ माल दिसतो, त्यामुळं रेट भी अच्छा मिलता है। इसकी वजह से तो ये ऐसा कचरा है तो निकालना चाहिए। ऐसा कचरा जर शेतकरी बांधवांनी काढला तर माल साफ दिसतो आणि चांगला रेट मिळतो। तर 200-300 रुपये रेट वाढतो। थोडी मेहनत झाली शेतात तर चालेल, कारण माल आपण वर्षभर सांभाळतो आणि तर मालामध्ये गर्दा असल्यामुळं, कचरा असल्यामुळं थोडंफार नुकसान पण होतं आणि भाव पण कमी लागतो। त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकरी बांधवांनी माल साफ करूनच बिटामध्ये आणावं। 13,620 रुपये 13,620 रुपये 136 रुपीज़ पर केजी। 13,620 136 रुपये पर केजी। 13,425 13,425 रुपये गट्ठा। 13,425 रुपये 134 रुपये पर केजी। 134 रुपीज़ पर केजी गट्ठा। 14,200 रुपये 14,200 रुपये 142 रुपीज़ पर केजी। 142 रुपीज़ पर केजी। 14,200 रुपये चांगला माल आहे। 14,200 रुपये भाव भेटलेला आहे। तोड पण चांगली आहे, मॉइश्चर कमी आहे मालामध्ये, चांगल्या प्रकारचा माल आहे। बोली बीट 13,700 रुपये 13,700। अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा। धन्यवाद शेतकरी बांधव।